नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज मी बनवणार आहे पालक पुरी। तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्यामध्ये आहे पालक भाजी, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि जिरा याची पेस्ट, मीठ, ओवा आणि गव्हाची कणिक। हे बघा, साहित्य आपण बघितलेलं आहे। आता आपल्याला सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे। तर हे बघा, मी कोपर घेतलेला आहे आणि या मोठ्या कोपऱ्यामध्ये हे कणिक टाकत आहे। आता यामध्ये मी सोडणार आहे पालक, कोथिंबीर, आणि ही हिरवी मिरची पेस्ट आहे, हिरवी मिरची, लसूण। तर आपल्याला तिखटाच्या बाबतीत मी तुम्हाला जितकं तिखट आवडते तितकंच तुम्ही घाला। मी पूर्ण याच्यामध्ये टाकणार आहे। ह्यामध्ये मी लाल तिखट वापरलेलं नाही। तुम्हाला हिरवी मिरची नाही सोडायची यामध्ये तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल। आता आवडीनुसार मीठ आणि हे थोडा ओवा। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, हे सर्व मिक्स केलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। हे बघा, मिश्रणमध्ये आपण थोडं पाणी टाकून कणिक मळून घेतलेली आहे आणि छान आपण असा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता या गोळ्याचे आपल्याला बनवायची आहे पुरी। तर पुरी तळण्यासाठी आपल्याला आता तेल गरम करायचं आहे। तर बघा, मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल सुद्धा सोडलेले आहे। आता आपण गॅस सुरू करून देऊया। गॅस सुरू झालेला केलेला आहे आणि आता तेल गरम होईपर्यंत इकडे आपण पुरी तयार करून घेऊया। हे बघा, अशा लहान लहान आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। हे बघा, तेल गरम झालेलं आहे आणि इकडे आपण पुरी सुद्धा लाटून घेतलेली आहे। आता आपण या तेलामध्ये छान आपण तळून घेऊया। छान मस्त आमच्याकडे पाऊस सुरू झालेला आहे आणि आपण मस्त इकडे पालक पुरी तयार करत आहे। छान मस्त आपण पुरी तळलेली आहे आणि मस्त असा खमंग असा सुगंध येत आहे। अशा प्रकारे आपण सर्व पुरी तयार करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे आपण पालक पुरी तयार केलेली आहे आणि छान तळून सुद्धा घेतलेली आहे। हा पालक पुरीचा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्ही
असा विचार कराल की ताईंनी यामध्ये हळद का नाही सोडली. तर बघा, तुम्हाला सांगायचं आहे की आपण पालकपुरीमध्ये हळद का नाही टाकली, कारण आपल्याला हिरवी हिरवी अशी पुरी दाखवायची होती, म्हणून यामध्ये मी हळद सोडलेली नाही. तर बघा, ही कशी छान मस्त हा हिरवी हिरवी पुरी दिसत आहे. तर त्यासाठी हिरवी दिसायला हवी म्हणून मी यामध्ये हळद सोडलेली नाही. तर तुम्ही त्यामध्ये हळद सोडू शकता आणि बनवू शकता. ही पालकपुरी तुम्ही दह्याची चटणी किंवा टमाटर सॉस नाहीतर नारळाची चटणी ह्यासोबत आवडीने खाऊ शकता. ही रेसिपी मी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीत तयार केलेली आहे. तुम्ही नक्कीच तुमच्या घरी करून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करताना हे लक्षात घ्या की तिथेच एक बेलचं बटन आहे आणि त्या बटनावर तुम्ही नक्कीच क्लिक करा. त्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला सर्वात आधी तो बघायला मिळेल. धन्यवाद.